पावी काढते. मी विद्यापीठ न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्यानगरी MIDC बारामतीमध्ये शिकत आहे. माझ्या नववीमध्ये आहे. मी स्मार्ट आर्मी कॅम्प बनवलेला आहे, म्हणजे स्पेशली आर्मीच्या लोकांसाठी बनवलेलं आहे. म्हणजे आता एखादी जर इंडियन आर्मी बॉर्डरवर हे कॅम्प बनलेलं असतं, त्याला वायरल जोडलेलं असतं. एखादा जर इंडियन आर्मी आला तर त्याला वायर जोडलेलं तर ह्याला 220 करंट असतो. म्हणजे एखाद्या इंडियन आर्मीने ह्याला हात लावला तर करंट लागतो त्याला. म्हणून मी एक हे डिवाईस बनवलं आहे. हे डिवाईस इंडियन सोल्जरच्या शूज ड्रेसमध्ये फिटेड असतं. जेव्हा ते ह्याच्या वायरीची जवळ येते रेंजमध्ये येते तेव्हा ऑटोमॅटिकली करंट ॲक्टिव्हेट होतो. जेव्हा लांब जातो तेव्हा ऑटोमॅटिकली ॲक्टिव्हेट होतो. त्याच्यापासून इंडियन सोल्जरला करंट लागू शकत नाही, पण टेररिस्टला वगैरे करंट लागू शकतो. ही जी आहे ती स्मार्ट वॉच सिस्टीम आहे आणि हे एक वॉच बनवलेलं आहे. हे वॉच इंडियन सोल्जरच्या हातात असणार. इंडियन सोल्जरला ते TV पॅटर्निंगला वगैरे जातात आणि त्यांना ते टेररिस्ट दिसलं तर ते कॅप्चर करू शकत नाही त्या टेररिस्टला. म्हणून त्यांच्या वॉचच्या साईडला एक बटन दिलेलं असतं. ते बटन दाबलं की इथं अलार्म प्लस लाईट ब्लिंक होते. त्याच्यामुळे इंडियन सोल्जरला कळू शकते, इथले इंडियन सोल्जरला कळू शकते की आपला सोल्जर प्रॉब्लेममध्ये, मग ते जाऊन तिथं त्याला हेल्प करू शकतात बॅकअप फोर्स घेऊन. आणि हे जे आहे ना हे हेडक्वार्टर आहे. हेडक्वार्टरमध्ये मी एक मोशन सेन्सर आणि बल्ब लावलेला आहे. म्हणजे जेव्हा एखादा टेररिस्ट येईल रात्रीच्या वेळी आणि त्याने जर वायर वगैरे कट करायचा प्रयत्न केला तर करंट तर लागणार. करंट झाल्यानंतरची जी मोशन आहे ना ती मोशन सेन्सर कॅच करणार आणि तिथे एक लाईट बसवली ती लाईट ब्लिंक करणार. त्याच्यामुळे अख्ख्या कॅम्पमधल्या लोकांना कळू शकते की आपल्या कॅम्पमध्ये काहीतरी झाले. मग ते उठून ते त्या सोल्जरला टेररिस्टला पकडू शकतात. ही ज्या हा जो आहे तो स्मार्ट LED लॅम्प आहे. म्हणजे रात्र झाली ही तर पूर्ण सेन्सर यूज केलं पाहिजे. रात्र झाली की ऑटोमॅटिक लागतो आणि दिवस झाला की ऑटोमॅटिक. आणि एखाद्या सोल्जर काय करतात आणि की वायरचं सप्लाय कट करतात. त्याच्यामुळं इथं म्हणजे कॅम्पमध्ये अंतर होतो. मग आपण इथं सोलर बसवू शकतो. सोलर म्हणजे वायरची सप्लाय कट केलं तरी ऑटोमॅटिक सोलरवर लाईट चालली पाहिजे. म्हणजे कॅम्पमध्ये उजेड राहणार. मग ते फायर केली तरी सोल्जरला दिसू शकते. ही जी आहे ती स्मार्ट गेट सिस्टीम आहे. जी इंडियन आर्मीची स्पेसिफिक गाडी असेल त्याच्या खाली एक चिप लावलेली असते. चिप मग ह्या स्कॅनरवर चिप स्कॅन होते आणि ऑटोमॅटिक गेट उघडते. त्याच्यापासून इंडियन सोल्जरची गाडी फक्त आत येऊ शकते, म्हणजे एक्सेस घेऊ शकते. बाकीच्या गाड्या कुठल्याच एक्सेस घेऊ शकत नाही. हा जो आहे तो स्मार्ट फायर एक्सटिंग्विशर आहे. म्हणजे त्याला फ्लेम सेन्सर यूज केला आहे. आणि जेव्हा आता कॅम्पमध्ये दुश्मन वगैरे जे आम्निशन वेपन वगैरे ठेवतात तिथं फायर करतात आणि तिथं आग लावण्याचा प्रयत्न करतात. ते आग सेन्स करणार आणि ऑटोमॅटिकली पाणी स्प्रिंकल होणार. त्याच्यामुळे आपल्या कॅम्पमध्ये आग वीज होऊ शकत नाही, पण मध्ये येऊ शकतो. हा एक माझा प्रोजेक्ट.